अर्थशास्त्राचा अभ्यास करताना गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी आपल्याला काही सिलेक्टेड टॉपिक आणि सिलेबस एक्झॅक्ट पॅटर्न क्लिअर होतो, क्लिक होतो आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवरून. त्याच्यामध्ये आपण बँकिंग, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, सार्वजनिक वित्त, कर या रिलेटेड टॉपिक करतो आणि बजेटवर फोकस करून जातो, तेव्हा बऱ्यापैकी आपलं काम पूर्ण होतं. पण मित्रांनो लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना आयोगाने याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, कृषी यासारख्या टॉपिकवर शाश्वत विकासाचे आंतरराष्ट्रीय रिलेटेड विषयावर भर दिलेले आहे. व्यापार तोल, व्यवहार तोल, आयात निर्यात, WTO, IMF, वर्ल्ड बँक, लिबरलायझेशन, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, रुपयाचं अवमूल्यन या रिलेटेडच्या टॉपिकवरही खास भर मुख्य परीक्षेत असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना प्रिव्हियस इयरचा पेपरचा तर आढावा घ्याच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं तुम्ही एक वेळेस मुख्य परीक्षेचा सिलेबसचा हेडलाईन टॉपिकनुसार वाचा. तुम्हाला स्पष्ट दिसेल राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जो 2024 पूर्वीचा होता, त्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधलं राज्यसेवेचं मुख्य परीक्षेचं इकॉनॉमीचं सिलेबस आयोगानं जसं तसं कॉपी केलेलं आहे. त्यामुळे कंबाईन मुख्य परीक्षा गट ब क चा अभ्यास करताना सिलेबस पण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आणि प्रिव्हियस इयरचे पेपर पण राज्यसेवा मुख्य परीक्षेचे फॉलो करा. त्याचा फायदा होणार आहे, कारण तेवढं मेरिट वाढत चाललंय, तेवढा दर्जा वाढत चाललाय, आपल्याला तेवढी तयारी करावी लागेल. म्हणून मुख्य लक्षात ठेवा, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा ओल्ड पॅटर्नचा सिलेबस आणि ओल्ड पॅटर्नचे मुख्य परीक्षेचे इकॉनॉमीचे प्रश्नपत्रिका जरूर बघा. त्याशिवाय इकॉनॉमीचे मार्क आपले वाढणार नाही आहेत. हे लक्षात ठेवून इकॉनॉमीचा बदलता पॅटर्न आणि आयोगाची होणारी पुढची वाटचाल विशेष जाणून घ्यायला हरकत नाही.